दैवी पेच प्रसंग. कोण एकेकाळी एका लहानशा बेटावरच्या राज्यात एका राणीने जुळ्यांना जन्म दिला. राजाने आनंदोत्सव साजरा केला जेव्हा राजा ऑगस्टस आणि राणी ब्रेंडाने त्यांना प्रजेसमोर प्रस्तुत केलं. पण अचानक समुद्र गरजू लागला आणि समुद्राचा देव समुद्राच्या तळातून जमीन हादरवत प्रकट झाला. ऑगस्टस आणि ब्रेंडा हे दोन राजपुत्र म्हणजे समुद्राने दिलेला आशीर्वाद आहे. तुम्ही त्यांचं नाव आर्थर आणि ऑस्टिन ठेवा. हे लक्षात असू द्या की या राजपुत्रांचं प्राक्तनही जोडलेलंच आहे. एखाद्याला काही आवडलं की दुसऱ्यालाही ते आवडणारच. त्यामुळे ह्या दोघांना त्याच गोष्टी दिल्या पाहिजेत ज्या सारख्या, एकाच प्रकारच्या आणि समान असतील. पण हेही लक्षात ठेवा, जर अशी वेळ आली की एखाद्याला असं काही मिळालं जे दुसऱ्याला मिळणं शक्य नाही, मग ते सोडून दिलं पाहिजे. त्याचा पाठपुरावा करता कामा नये, कारण ह्या दोघांमधला संघर्ष ह्या राज्याच्या आणि ह्या बेटाच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल. पण हेही लक्षात ठेवा की ह्या जुळ्यांना मी विद्वेषाच्या शक्तीपासून रक्षणाचा आशीर्वाद देतोय. आणि असं म्हणून तो समुद्रातील देव समुद्रात पुन्हा गडप झाला. दिवस गेले आणि मग वर्षही गेले आणि ते दोन राजपुत्र आर्थर आणि ऑस्टिन मोठे झाले. दोघांची शयनगृह सारखी होती, सारखेच घोडे आणि त्यांच्या आवडीनिवडी देखील सारख्याच. समुद्राच्या देवाने जसं सांगितलं होतं तसंच. आणि जर ऑस्टिनच्या चेहऱ्यावर तो तीळ नसता तर कोणालाही त्यांच्यात फरक करता आला नसता. सूप खूपच स्वादिष्ट आहे. अगदी खरं. हा ओव्हरकोट तुला कसा वाटतो? खूपच छान वाटतोय. तुझ्यासाठीही एक मागवून घे. नक्कीच. किती सुंदर सूर्यास्त आहे. छान आहे. तर तुम्ही पाहिलं की ते दोन राजपुत्र अगदी सारखेच होते आणि त्यांच्या आवडीनिवडीही. राजा आणि राणी सगळ्यात जास्त आनंदी होते, पण त्यांच्या आनंदाचे दिवस काही काळात संपणार होते. पण तुर्तास या बेटाच्या राज्यापासून काही काळासाठी दूर जाऊया, एका लहानशा किनाऱ्यावरील गावाकडे. ही आहे समांथा आणि समांथाला एक वाईट स्वप्न पडत आहे, जे दुःस्वप्न रोज रात्री तिला पडतं. समांथा, 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 मला वाचव. हे थांब, समांथा. गेल्या 2 वर्षांपासून हे दुःस्वप्न समांथाला दर रात्री पडतं आणि भरीसभर म्हणून तिची स्मृती सुद्धा गेलीये. हो, तिला तिच्या पूर्व आयुष्यातील काहीच आठवत नाही. तिला जेवढं आठवतं त्याप्रमाणे ती एक नीरस जीवन जगत होती. ते गावकरी ज्यांच्याशी ती बोलण्याचा प्रयत्न करी ते तिच्यापासून लांब जात. त्यांना वाटे की ती शापित आहे आणि आपल्या मुलांनाही ते तिच्यापासून लांबच ठेवत होते. समांथा एकटी असायची व जगापासून अनभिज्ञ होती. बऱ्याचदा ती समुद्राशेजारी बसून लाटांना किनाऱ्यावर आदळताना पाहायची. कोणीतरी किंवा त्या समुद्रातलं काहीतरी तिला नेहमी बोलवायचं. तर एक रात्री तिने हा समुद्र तिला कुठे घेऊन जातो हे पाहण्याचा निश्चय केला. समांथा बोटीतून निघाली, संपूर्णपणे एकटी. किती सुंदर सकाळ आहे ही. ते काय आहे बरं?
असं वाटतंय की त्या फळीवर कोणीतरी बेशुद्ध होऊन पडला आहे. अरे नाही नाही, त्याला मदत करायला हवी. आर्थरने समुद्राच्या पाण्यात उडी घेतली व त्या फळीपर्यंत तो पोहत गेला. त्या फळीवर समॅन्था होती. तिच्यावर एक प्राणघाती समुद्री वादळाचा हल्ला झाला आणि तिच्या बोटीचे तुकडे तुकडे झाले. पण तिने एका फळकुटाला धरून ठेवलं व ती बेशुद्ध पडली. आर्थरने तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. ए, तू बरी आहेस ना? मी कुठे आहे? तू सॉल्टलँडच्या बेटावरच्या राज्यात आहेस. मी राजपुत्र आर्थर आहे. आणि तू कोण? मी समॅन्थाने राजपुत्र आर्थरला स्वतःबद्दल सगळं सांगितलं व तिला काहीच कसं लक्षात राहत नाही हेही. राजपुत्र आर्थरला वाईट वाटलं व तिच्या सौंदर्याने तो मोहितही झाला. असं वाटतंय की या समुद्रानं तुला आमच्या राज्यात आणलं आहे. चल ये, तू तुला जोपर्यंत मागचं आठवत नाही तोपर्यंत आमची शाही पाहुणी असशील. समॅन्था जरी अनिश्चित होती तरी ती त्याच्यासोबत गेली. त्यानंतर काही दिवसांनी राजपुत्र आर्थर व समॅन्था एकमेकांसोबत बराच वेळ घालवू लागले. आणि समॅन्था, जिला वाटलं होतं की ती हसणं विसरलीये, हसू लागली, खिदळू लागली. तर राजपुत्र आर्थर तिच्या प्रेमात पडू लागला होता. खरंच तू खूपच सुंदर आहेस. मी आशा करतो की तुला जगातली सगळी सुख मिळोत आणि तुला मागचं सगळं आठवो. धन्यवाद राजकुमार आर्थर. तुम्ही माझ्यावर खूप दया दाखवलीत. तू मला नुसतं आर्थर म्हण प्लीज. आर्थर. आर्थर, आर्थर, तू कुठे आहेस माझ्या भावा? ऑस्टिन शेजारच्या बेटांना भेट देऊन परतला होता. जेव्हा त्याने समॅन्थाला पाहिलं तो स्तब्ध झाला. ऑस्टिन, तुझी यात्रा कशी काय झाली? छान. आई आणि बाबा काही दिवसांनी परत येतील. मला घराची खूप आठवण येत होती म्हणून. ही कोण आहे? ती समांथा आहे. आणि समांथा हा आहे माझा जुळा भाऊ ऑस्टिन. समॅन्था हसली. तिला त्या दोन भावांमधील साम्य पाहून आश्चर्य वाटलं. आर्थरने ऑस्टिनला समॅन्थाबद्दल सगळं काही सांगितलं आणि त्याची जोडली गेलेली प्राक्तनं पुन्हा खेळ खेळू लागली. ऑस्टिनच्या मनातही विचित्र भावना उचंबळू लागल्या. तुला भेटून बरं वाटलं समांथा? त्या संध्याकाळी ऑस्टिन अस्वस्थ व उतावीळ होऊन आपल्या भावाजवळ बोलण्यासाठी गेला. आर्थर, ती मुलगी समांथा, ती खूपच छान आहे ना? तुला माहितीये, मी तिच्या प्रेमात पडलो आहे. ओ, तू ऑस्टिनला हे ऐकून खूप धक्का लागला. पण त्याचं त्याच्या भावावर प्रेम होतं. तो हसला व निघून गेला. त्यानंतर काही दिवस समॅन्था सोबत आर्थर बराच वेळ एकत्र असताना ऑस्टिन पाहायचा. कधी कधी त्याला राग यायचा आणि कधी कधी तो असहाय्य व्हायचा. अरे भावा, आता मी ह्या राज्यात कसा राहू शकतो? माझं जिच्यावर प्रेम आहे तिला आणि तुला असं एकत्र पाहत मला नाही वाटत मी हे सहन करू शकेन. आणि तुला माझं हे दुःख कधीच समजणार नाही. आता फक्त एकच मार्ग आहे, तुझ्यापासून वेगळं होणं, तुझ्यात माझ्यासाठी द्वेष निर्माण करणं. त्या दिवशी राजा आणि राणी त्यांच्या प्रवासावरून परतले होते आणि ऑस्टिन त्यांच्याशी बोलायला गेला. बाबा, सॉल्ट लँडचा राजा कोण होणार आहे? मी की आर्थर? अरे हा काय प्रश्न आहे? मी नेहमी म्हणतो तसंच, तुम्ही दोघे जण एकत्र राज्य करणार आहात. नाही, हा अन्याय आहे. मला राजा व्हायचंय, मला एकट्याला, नाहीतर मी हे राज्य सोडून जातो. अरे हे काय आहे मुला? हे असं बोलू नकोस. मी एकाला सगळं काही आणि एकाला काहीच नाही असं नाही करू शकत. मग मी माझा निर्णय घेतलाय, मी निघून जातोय. नाही मुला, तुला माहित नाही, एक दैवी पेच आपल्या समोर येऊन ठेपलाय. तुला आता. आणि त्याच क्षणी एका प्रचंड मोठ्या धरणी कंपाने जमीन हलली. ते आता सुरू झालं.
हे बेट आता बुडायला लागलंय. आपल्याला ऑस्टिनला थांबवलं पाहिजे. राजा आणि राणी आर्थरशी बोलायला गेले आणि त्याला समांथा सोबत पाहिलं. मुला, तुझा भाऊ ही कोण आहे? आर्थरने समांथाबद्दल त्यांना सगळं सांगितलं. पिताश्री, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. राजा आणि राणीला धक्का बसला. ओ नाही, तर हे कारण आहे. कोणतं कारण पिताश्री? राजाने आर्थरला दैवी पेच प्रसंगाबद्दल सगळं सांगितलं आणि ऑस्टिनने राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही सांगितलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्याचं सुद्धा समांथावर प्रेम आहे? नाही, त्याचा काहीच दोष नाहीये मुला. तुमची प्राक्तनं जुळलेली आहेत. मी खरं तर ह्याबद्दल तुम्हाला खूप आधीच सांगायला हवं होतं. आता आपल्या बेटाला धोका आहे. मी तुझं जग असं माझ्यामुळे दुभंगू देणार नाही. मी निघून जाते. येते मी आर्थर. नाही समांथा, थांब जरा. पण समांथा नाही थांबली. ती रडत होती. ती धावत धावत किनाऱ्यापर्यंत पोहोचली. धावताना ती एका मुलीवर आदळली व त्या दोघीही जमिनीवर पडल्या. मला काय? त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं व त्या दोघींनाही धक्का बसला, कारण त्या दोघी एकमेकींसारख्याच दिसत होत्या. तू कोण आहेस आणि तू माझ्यासारखी का दिसतेस? त्याच क्षणी एक चेटकीण घरातून बाहेर आली आणि त्या दोघींना एकत्र पाहून तिला देखील धक्का बसला. अशक्य! मी तुमच्या आठवणी काढून घेतल्यात आणि तुम्हाला वेगळं केलंय. तुम्ही दोघे भेटलात कशा? तू हे काय बोलतेस आई? मी तुझी आई नाहीये. मी तुला माझ्यासोबत इथे आणलं कारण एक भविष्यवाणी झाली होती की तुम्ही दोघी एकत्र आला तर मी संपेन. मला खरं तर तुम्हा दोघींना संपवलं पाहिजे होतं, पण मी ते आता करू शकते. आणि ज्या क्षणी त्या चेटकिणीने त्या दोघींवर जादू केली, ऑस्टिन जो किनाऱ्यावरच जात होता आणि जो या दोन मुलींचा ओरडा ऐकून थांबला होता, त्याने स्वतःला झाडाच्या मागे लपवलं होतं. त्याने हवेत झडप घेतली व ॲम्बरकडे जाणारा प्रहार स्वतःवर झेलला. आर्थर जो समांथाचा पाठलाग करत होता, त्यानेही झडप घेतली व तिच्यावरचा प्रहार रोखला. समुद्रातील देवाने त्यांना जन्माच्या वेळी आशीर्वाद दिला होता, म्हणूनच जादूचा प्रभाव त्या जुळ्या भावांवर होऊ शकला नाही. पण तो प्रहार त्यांना आदळून पुन्हा चेटकिणीपर्यंत गेला. ती त्या क्षणी हवेत विरून गेली. आणि तिचा अंत होताच समांथा आणि ॲम्बरला सगळं काही आठवू लागलं. त्या दोघी एकमेकींना मिठी मारून रडल्या. त्यानंतर राजा व राणीही त्या ठिकाणी पोहोचले आणि ते बेट हलायचं व थरथरायचं थांबलं. बापरे, हे खरं असू शकत नाही. त्या चिटकिणीने जे काही केलं होतं ते समांथाने सांगितलं की तिचं आणि ॲम्बरचं प्राक्तन कसं जुळलं आहे. राजा आणि राणीलाही खूप आनंद झाला. ऑस्टिन ॲम्बरकडे पाहून हसला. मग नंतर तुम्हाला सगळं माहीतच आहे. एक सुखात्मक शेवट. दैवी पेच प्रसंग शेवटी सोडवण्यात आला. जुळ्या राजपुत्रांनी जुळ्या बहिणींशी लग्न केलं आणि सगळं व्यवस्थित झालं. प्राक्तन शेवटी त्याचा मार्ग शोधतच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.